आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या मुंबई त्याचसोबतच दिल्लीमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये शिवसेनेचा 60वा म्हणजे हीरक महोत्सवी वर्धापन दिन जो आहे तो उद्या पार पडणार आहे। एक वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होईल तर दुसरा नेस्कोच्या गोरेगाव सेंटरमध्ये होईल। मात्र नेस्कोच्या गोरेगाव सेंटरमधला महत्त्वाचा वर्धापन दिन असेल असं वारंवार शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय, कारण की जो ठाकरेंच्या शिवसेनेतून तो वेगळा गट झालेला आहे तो उद्याच्या दिवशी सर्व खासदार जे आहेत ते उद्या त्या संदर्भातली घोषणा केली जाऊ शकते आणि ठाकरेंना वर्धापन दिना दिवशीच मोठा धक्का दिला जाऊ शकते अशी चर्चा जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे। याबद्दल अधिकृतरित्या 11ची बैठक पार पडल्यानंतर याबद्दल अधिकृतरित्या एकूणच संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती समोर येईल, कारण की संसदीय कार्यदलाची ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक जी आहे ती 11 वाजता आहे। व्हीप जारी करण्यात आलेला आहे। जे खासदार आहेत, ज्या खासदारांनी वेगवेगळी कारणं दिलेली आहेत किंवा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चेत आहेत ते खासदार या बैठकीला पोहोचतात का, आणि जर पोहोचले नाहीत तर शिंदेच्या शिवसेनेकडून नक्कीच उद्याच्या जो वर्धापन दिनाचा मेळावा होणार आहे, वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली जाऊ शकते आणि त्याच्यामुळे राजकीय हालचालींना जो वेग आहे तो वेग आल्याचं चित्र मुंबई त्यासोबतच दिल्लीमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते। 22 तारखेला देखील धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारे उद्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिसतील। शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं हे वक्तव्य। दरम्यान ठाकरेंचे बंडखोर खासदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा आहेत। जो बाला साहब ठाकरे के विचारों को जानते हैं, शिवसेना उन्होंने स्थापन की थी, कल का स्थापना दिन है। वो बाला साहब के विचारों को मानने वाले सभी लोग कल के कार्यक्रम में शामिल हैं। पार्लियामेंट्री मीटिंग बुलाई है सर, एक तरीके से ठीक है, वो उनके पार्टी का अंदरूनी मामला है, अंदरूनी मामला है उनका। वो लोग जिस तरीके की भाषा इस्तेमाल करते हैं संजय राउत, अभी देखो संजय राउत तो हर बार ही वैसी भाषा करते हैं और उस भाषा की वजह से वो बात खत्म होती जा रही है।